त्यांच्या नावाने चित्रपट प्रेमींनी जल्लोष केला। रावडी राठोड या चित्रपटात त्यांची वेगळी भूमिका आहे। त्यांच्या अभिनयाला उपस्थितांनी दाद दिली। त्यानंतर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। मूळ नाटकाचा पिंड असल्यामुळे मराठी चित्रपट हिंदी चित्रपट आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम करणे आपल्याला अडचणीचे जात नाही। अमिताभ बच्चन पासून ते सलमान खान पर्यंतच्या आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा आहे, असंही त्यांनी या प्रसंगी सांगितले। नमस्कार, आपण भेटणार आहोत प्रसिद्ध अभिनेते श्री अशोकजी समर्थ यांच्याशी। ते आज बारामतीमध्ये आपल्यासोबत आहेत, तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बातचीत करूया। नमस्ते अशोकजी। बारामतीकरांचा प्रतिसाद कसा वाटतोय? खूप चांगला अनुभव होता। यापूर्वीपासूनच ॲक्च्युली गेल्या काही 2-3 कार्यक्रमापासूनच खरं तर इकडचा जेव्हापासून माहीत झालं लोकांना बेसिकली बारामतीचं, तर त्याच्यामुळे माझ्यावरचं हे प्रेम आणि जे वातावरण मी आता बघितलं अनेक वर्षाच्या नंतर मी माझा स्वतःचा सिनेमा फर्स्ट टाईम मी बारामतीमध्ये बघितलं। ॲक्च्युली हे सगळं यांची जितेंद्र गाठींची करामध्ये मी आणायचं कसं बारामतीमध्ये होतो। काही कारणांसाठी या सिनेमाच्या बाबतीमध्ये मी मुंबईला प्रमोशनच्या वेळेला नाही जाऊ शकतो, पण इथं होतो ते हे सगळं जिथूनही अरेंज केलं तर चला ठीक आहे जाऊया। मोस्ट ऑफ सिनेमाच्या वेळेला सुद्धा जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा हैदराबादला शूट करत होतो, पण आज तो एक योग आला की फर्स्ट शो मी आज बारामतीमध्ये बघतो आणि मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की आज माझ्या तमाम बारामती त्याच्या भोवताच्या सगळ्या पंचक्रोशीतल्या माझ्या माणसांच्या सोबत मी आज सिनेमा बघतो। इथं आनंद ओसंडून होतोय की आमच्याच बारामतीतला एक कलाकार आमच्यासोबत पिक्चर बघतोय। हा एक बारामतीकरांसाठी वेगळा अनुभव होता। माझ्यासाठी सुद्धा हाच अनुभव आहे की माझ्या माणसांच्या सोबत मला सिनेमा बघायला मिळतो, हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा सिनेमा लोक एन्जॉय करत असावा अनुभव दिला की ऑब्व्हियसली डेफिनेटली हा मला वाटतं की सिंगम नंतर हा माझा दुसरा हिट सिनेमा मला बरं या गोष्टीचं वाटलं की कॅरेक्टर छोटं असो मोठं असो सिनेमा हिट होणं, सिनेमा लोकांना आवडणं फार आवश्यक आहे आणि आज तो ज्या पद्धतीने आवडला याचा अनुभव मी स्वतः घेतला त्यामुळे मलाही खूप छान वाटलं आणि खूप बरं वाटतं। सर, आणि भविष्यामध्ये तुमचे आणखी काही चित्रपट, खरं तर तुमचा कुठलाही प्रोजेक्ट आम्ही बारामतीकर उत्सुक असतो, बारामतीकरच नाही तर तुम्ही आता समस्त भारतामध्ये प्रसिद्ध झालेला आहात। शिवाय या कॅरेक्टरमुळे एक अशोक समर्थ यांचा एक वेगळा वेगळं टॅलेंट लोकांसमोर आलेलं आहे। तर हिंदीमध्ये असे कुठले चित्रपट आहेत की जे आता या वर्षामध्ये प्रदर्शित होणार आहेत? तसे म्हणजे काही पाईपलाईनमध्ये 4-5 हिंदी सिनेमाचे प्रोजेक्ट आहेत आणि काहींची नावं डिक्लेअर नाही आहेत, काहींचं शूट चाललं आहे। मराठी 4-5 फिल्म्स आहेत, त्याचं शूटिंग चालू आहे, काही फिल्म्स तयार आहेत रिलीजसाठी। आणि माझा इथून पुढे असं वैयक्तिक प्रयत्न आहे की ज्या पद्धतीनं माझ्या स्ट्रगल पिरियडमध्ये जितेंद्र पवार साहेबांनी मला जी मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये स्ट्रगल पिरियडमध्ये जी जागा दिली होती, आज त्याचं सार्थक झाल्याचं अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसलं। त्यामुळे इथून पुढे एक अभिनेता या नात्यानं बारामतीचा मी असल्यामुळे नव्हे तर एक कलावंत म्हणून जो काही आपल्याकडच्या परिसरातल्या लोकांच्यामध्ये टॅलेंट नसतं, असं एक ग्रामीण शेतीवाडी करणारे लोक असतात आणि त्यांच्यामध्ये टॅलेंट नसतं असं अजिबात नाही, असं सगळ्या लोकांनी माझ्या रूपानं तो एक एक्सपेरिमेंट अनुभव व्हावं की असं काही नाही आहे बरोबर। तेव्हा इथून पुढच्या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये माझा तो प्रयत्न आहे की माझ्या ज्या कुठल्या मराठी हिंदी फिल्म्स असतील त्याच्याबद्दल मी दादांसमोर असा प्रस्ताव टाकणार आहे की ॲज इट इज अवेलेबल असणाऱ्या बारामतीच्या शहरातल्या आणि बारामतीच्या भोवताचे जे काही लोकेशन्स आहेत या ठिकाणी सिनेमा शूटिंगसाठी बॉलिवूड किंवा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकांनी इथे यावं, शूट करावं, त्याच्यासाठी इथल्या स्थानिक कलावंतांना त्याच्यामध्ये परफॉर्म करायला मिळावा। इकडच्या बुजुर्गांपासून ते न्यू कमर्स लोकांना एक प्रकारचा रोजगार अवेलेबल व्हावा। या ठिकाणच्या नगरपालिकेला तालुका पातळीच्या लेवलवरती लोकेशनच्या रूपाने म्हणा इकडच्या टोटल ॲटमॉस्फिअरला त्याचं एक रिझल्ट मिळावा असा एक माझ्या लेवलवरती माझा एक अभिनेता या नात्याने माझा प्रयत्न आहे जो मी वैद्यंच्या दादांच्या समोर प्रस्ताव यापूर्वी टाकलेला आहे। त्याच्या डिटेल्सवरती भविष्यामध्ये मी आम्ही वर्क करू अशा आशा आहे। सर, आणि आणखी एक प्रश्न आपल्याला असं विचारायचा आहे की आपण या बारामतीमध्ये TC कॉलेज इथं आपण शिकलेला आहात, तर ज्यावेळी आपले सिनेमे हिट झाले आणि आपल्या काही मालिका आहेत तर त्यावेळी तिथल्या प्राचार्यांनी अभिमानाने सांगितलं की आमचा विद्यार्थी व्हायला नवीन जे युथ आहेत जे तुम्हाला आयडॉल मानतायत अभिनय क्षेत्रामध्ये
तर त्यांच्यासाठी तुम्ही याच्यासाठी काही वेगळा प्रोजेक्ट राबवाल काय बारामतीमध्ये? म्हणजे आत्ताचा जो मी तुम्हाला सांगितलं तोच प्रोजेक्ट यासाठी उपयुक्त आहे की इथल्या स्थानिक कलाकारांना तो एक इव्हेंटच्या रूपाने काम करण्याची संधी मिळेल. कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये फार वेगळ्या पद्धतीची स्पर्धा चालू आहे आणि जरी स्पर्धा असली ती या स्पर्धेमध्ये टिकून राहणं हे फार आवश्यक आहे. आणि मुळामध्ये त्यांचा मॉरल सपोर्ट त्यांना देणं, त्या युथला त्यांच्या पाठीमागं एक वेगळ्या विचारानं त्यांना प्रमोट करणं, हे एक कलाकार म्हणून माझं जे आहे की मी खूप युथमध्ये मी स्वतः सामावतो. आता मला खरं तर दिवसा उजडी खूप इच्छा असून सुद्धा बारामती सिटीमध्ये किंवा फेस व्हॅल्यूमुळे मला फिरता येत नाही. बरं नाही, अगदीच लोक तुम्हाला घेराव घालतात हे आम्ही प्रत्यक्ष तरी सुद्धा मी मोटरसायकलवरती काल 2 दिवसामध्ये मी संध्याकाळच्या वेळेला फेरफटका मारला. काही लोकांनी पाठीमागे पिछा केला. इट्स ओके, तो त्याच्यासाठी आणि त्यांच्यासाठी ही माझी वैयक्तिक इच्छा आहे की त्या लोकांनी स्वतःला एक डिसिप्लिन लावून घ्यावं, शहराला एक डिसिप्लिन लागावं. आणि युथसाठी काय मी ऑलरेडी आता ह्या सगळ्या गावाचाच मी आहे, त्याच्यामुळे मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात, मी कलाकार आहे नात्यानं. त्यामुळे माझ्या वतीने जेवढं काही तुम्हाला सगळ्यांच्यासाठी परफॉर्मर म्हणून मला देता येईल ते मी देईल. मार्गदर्शन म्हणून माझ्याकडे मला वाटतं की जवळपास माझ्या फेसबुकवरती 3,500 ते 4,000 जे फ्रेंड सर्कल आहे ते सगळं याच परिसरातलं मी ऍक्सेप्ट केलेलं आहे. बाकी हिंदीवर थोडासा वेगळा आहे पण आहे. माझ्यापर्यंत जो प्रयत्न आहे तो मी करत राहील भविष्यामध्ये. आणि जे मला त्यांचे म्हणतात मी त्यांचा आहे. सर, आणि आणखी एक मला उत्सुकता होती की आपला एक भेंडी बाजार नावाचा एक मराठी सिनेमा आहे. तर असं बोललं जातं की मराठी सिनेमे बजेटने कमी असतात, पण भेंडी बाजार हा सिनेमा हिंदी सिनेमाशी एक तोड असणारा सिनेमा येतोय. तर त्याबद्दल काय सांगाल आपण? मी खरं तर खूप कमी चित्रपट करतो. याचं कारण असं की थोडंसं थिएटर सारख्या ठिकाणी मी 5 वर्ष सगळे अवॉर्ड्स घेतल्यामुळे माझा प्रॉब्लेम असं होतो की मी चुझी आहे. आणि चुझी असल्यामुळे होतं कसं की काम करण्याच्या बाबतीमध्ये थोडासा मी खूप वेगळ्या पद्धतीने उत्सुक असतो. तर माझा तो असा प्रयत्न आहे की जे चित्रपट मी आता करतो आहे ते अत्यंत ऑफबीट विषयाचे सिनेमा आहेत आणि मराठीमध्ये आहेत. आणि मराठीमध्ये मी त्या लेवलवरती असा माझा प्रयत्न मी करतो आहे की माझी परफॉर्मिंग क्वालिटी, विषयाची क्वालिटी ही लोकांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचावी. आणि ज्या ज्या फिल्म्समध्ये ॲज अ लिडिंग कॅरेक्टर म्हणून मी जे काम करतो त्या सगळ्या सिनेमांचं मराठी चित्रपटाच्या बाबतीत मी असं ट्रीटमेंट देईल. कारण हिंदीची दुनिया थोडीशी वेगळी आहे, पण मराठी सिनेमाच्या बाबतीत तरी कमीत कमी मी अशा थिएटरसारख्या ठिकाणी येऊन माझ्या सगळ्या कलावंतांच्या सोबत मी बारामतीमध्ये आणि बारामतीकरांना तो एक प्रीमियर वजा इव्हेंट लोकांसाठी मी उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा आहे. भेटवस्तू होईल की मी माझ्या लेवलला हा प्रयत्न, त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या लेवलवरती प्रयत्न करणं. कारण मी एक कलाकार म्हणून तसं मी एकटा आहे. आज या सगळ्या यशाच्या सोबत तुम्ही लोक माझ्यासोबत जेव्हा जोडले जाता तेव्हा माझी जबाबदारी मी पार पडत असताना तुम्ही ती एक वेगळी जबाबदारी म्हणून जर या इव्हेंटसाठी सपोर्ट केला तर अशा विविध योजना माझ्या लेवलवरती राबवण्याचं काम करेल. चालेल सर. जाता जाता आणखी एक महत्वाचं आहे की आता आमच्या या युथसाठी आपण काय सल्ला द्याल का? युथसाठी मी एवढंच सांगेल की मी कुठलेही डाएट फूड बाळगत नाही. मी सगळं खातो आणि फक्त अरबट सरबट खाण्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. पण व्यायाम हा माझा कॉन्स्टंट आहे. मी रेग्युलर एक्सरसाइज करतो. एक्सरसाइज केल्यामुळे तुमचा इनर कॉन्फिडन्स खूप डेव्हलप होतो. तुम्हाला जे अचीव करायचे त्या गोष्टीसाठी, तुमच्या योजनांसाठी तुम्हाला आतून एक स्पिरिट मिळतं. कारण एक्सरसाइज ही सगळ्यात मोठं प्रोटीन आहे तुमच्यासाठी. आणि मला असं वाटतं की या युथला, माझ्या तमाम ह्या सगळ्या बांधवांना, माझ्या सगळ्या फॅन्सला माझी हीच विनंती आहे की जर तुमचं शरीर उत्तम आहे तर सगळं उत्तम आहे. अदरवाईज सर, आपण इथं आलात आणि आम्हा बारामतीकरांशी संवाद साधला, त्यामुळे सिटी इन केबल तर्फे मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्स.